देशमुख यांच्या हत्येला 18 दिवस पूर्ण झालेले आहेत। काही आरोपींना पकडलेले आहे, मात्र सर्व आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही आणि याच्यामुळे आता एक जनसंताप, एक जनआक्रोश जो आहे तो पाहायला मिळतोय। संतोष देशमुख यांची मुलगी ही स्वतः आज मोर्चामध्ये सहभागी होते। एकूणच संताप व्यक्त केला जातोय। बीडमध्ये नेमकं चाललंय काय, विरोधकांनी सुद्धा रान उठवलेलं आहे। तर या सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके जोडले गेलेले आहेत। सोळंकेजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। बीड मधलं प्रकरण जर पाहिलं तर अंगाचा अक्षरशः थरकाप होतो। धन्यवाद। ही घटना ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघड झाली त्यावेळेला नेमकं राजकारणामध्ये चाललंय काय, समाजामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि असाही आरोप झाला की सुरुवातीला जर स्थानिक पोलिसांनी जर त्वरित कारवाई केली असती तर हे कुठेतरी थांबलं असतं, अशी ही दुर्घटना घडली नसती। बीड मधल्या पोलिसांकडून सुरुवातीला का तत्काळ पावलं उचलली गेली नाही, तुम्हाला काय कारण वाटतं? हे संपूर्ण प्रकरणामध्ये ते विंडमिलचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकडनं खंडणी उकळण्यासाठी सातत्यानं त्याला धमक्या देण्यात येत होत्या। हो, त्याच्या ही घटना खुनाची घडली त्याच्या 2 दिवस आधी सुद्धा हे लोक त्या विंडमिलवरती दादागिरी करत होते। म्हणूनच तिथला जो वॉचमन आहे मस्साजोगचा सोनोने म्हणून, त्यांनी सरपंचांना फोन करून बोलवलं की अशाचे लोक आलेले आहेत आणि मारहाण करतायत आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख सरपंच या नात्यानं त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या गुंडगिरी करणाऱ्या त्या टोळक्याला तिथून हुसकावून लावलं। थोडंफार तिथं शाब्दिक चकमक झाली, काही थोडंफार मारामारी झाली आणि शेवटी त्यांना हुसकून लावलं। याचा राग मनात धरून ही खुनाची घटना घडलेली आहे। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या म्हणजे फार मोठा आपला अपमान झालेला आहे, प्रतिमेला धक्का पोचलेला आहे आपल्या दादागिरीच्या, आणि त्याच्यातून हे खून प्रकरण घडलं। परंतु याच्या आधीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये विंडमिलचे जे काय मॅनेजर आहेत शिंदे म्हणून आणि त्यांच्या दुसरे अधिकारी यांनी खंडणी मागतायत असा तक्रार दिली होती, परंतु त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्याकडं म्हणावं तसं लक्ष दिलं नाही। ह्या घटनेकडं सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यातून मग खुनाची घटना घडलेली आहे। म्हणजे पोलिसाचं अक्षम्य दुर्लक्ष किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे।